Hello students, let's start our today's lecture of the physics. तर आजच्या लेक्चर पासून आपण कॅलरोमेट्री अँड हीट ट्रान्सफर हा एक नवीन टॉपिक चालू करतोय. कॅलरोमेट्री अँड हीट ट्रान्सफर. ओके, तर इनिशियली वी आर गोइंग टू स्टडी द कॅलरोमेट्री अँड देन वी आर गोइंग टू स्टडी द पार्ट ऑफ द हीट ट्रान्सफर. आता कॅलरोमेट्री म्हणजे बेसिकली काय लक्षात घ्या. कॅलरोमेट्री इज द ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द मेजरमेंट ऑफ हीट एक्सचेंज्ड बिटवीन टू बॉडीज. ओके, कॅलरोमेट्री काम म्हणजे काय बघा. इट इज ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with measurement of heat exchanged between bodies. ओके, याच्या अगोदर आपण थर्मोमेट्री आणि थर्मल एक्सपान्शनचा पार्ट बघितलेला आहे. थर्मोमेट्रीमध्ये आपण टेम्परेचर मेजरमेंटचा पार्ट बघितलेला आहे आणि एखाद्या बॉडीचं टेम्परेचर वाढल्यानंतर त्याचं कशा पद्धतीनं एक्सपान्शन होतंय, म्हणजे लिनियर असेल, एरियल असेल किंवा व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन कशा प्रकारे होते ते बघितलेलं आहे. आता समजा दोन बॉडीज असतील आणि त्या डिफरंट टेम्परेचरला असतील. ओके, इफ देर आर टू बॉडीज which are having different temperature, ए आणि बी या दोन बॉडीज आहेत, डिफरंट टेम्परेचरला आहेत आणि या जर आपण कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्या तर काय होतं, याच्यामध्ये एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये काय होतं, हीट ट्रान्सफर होतो. आणि जनरली हीट ट्रान्सफर कसा होतो, इट टेक्स प्लेस फ्रॉम द बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू द बॉडी ॲट द लोअर टेम्परेचर. म्हणजे हायर टेम्परेचर बॉडी करून लोअर टेम्परेचर बॉडीकडे नेहमी हीट ट्रान्सफर होतो. तर हा हीट एक्सचेंज किती झालेला आहे, किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर झालेली आहे. ओके, हे मेजर करणारा पार्ट म्हणजे काय असणार आहे, कॅलरोमेट्री असणार आहे. ओके, सो इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ मेजरमेंट ऑफ हीट एक्सचेंज्ड और हीट ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज. म्हणजे दोन बॉडीमध्ये किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर झालेली आहे, एक्सचेंज झालेली आहे, ती मेजर करणारे ब्रँच म्हणजे फिजिक्सचे ब्रँच म्हणजे काय आहे, कॅलरोमेट्री आहे. ओके, आता याच्यामध्ये सुरुवातीला हीट म्हणजे काय आपल्याला बघावं लागेल. व्हॉट डू यू मीन बाय हीट. ओके, आता हीट म्हणजे काय आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, विच इज एक्सचेंज्ड और ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज विच आर ॲट द डिफरंट टेम्परेचर. म्हणजे हीट काय आहे, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आहे, लक्षात घ्या. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which is exchanged or transferred. Okay, transferred between two bodies at different temperatures. Okay, at different temperatures. जे दोन बॉडीज डिफरंट टेम्परेचरला असेल आणि त्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवल्या तर काय होणार आहे, एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला एनर्जी ट्रान्सफर होणार आहे आणि ती ट्रान्सफर झालेली एनर्जी म्हणजे कुठली असणार आहे, हीट एनर्जी असणार आहे. ओके, सो हीट एनर्जी इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड बिटवीन टू बॉडीज विच आर ॲट द डिफरंट टेम्परेचर्स. टू बॉडीज विच आर विच ॲट डिफरंट टेम्परेचर्स. ठीक आहे, म्हणजे हीट जी आहे ती काय आहे, एनर्जी इन ट्रान्झिट आहे, लक्षात घ्या. हीट इज एनर्जी इन ट्रान्झिट असं आपण म्हणू शकतो. हीट एनर्जी जी आहे ती कुठली बॉडी हीट एनर्जी पझेस करत नाही, लक्षात घ्या. हीट एनर्जी पझेस करणं असं स्टेटमेंट लिहिणं म्हणजे रॉंग स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. हीट इज नॉट पझेस्ड बाय द बॉडी बट हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू द अनदर बॉडी. ओके, सो हीट एनर्जी इज द एनर्जी इन ट्रान्झिट आहे, लक्षात घ्या. म्हणजे ट्रान्सफर होणारी जी एनर्जी आहे ना एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला, त्याला काय म्हणायचं, टेम्परेचर डिफरन्समुळे एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला ट्रान्सफर होणारी जी हीट आहे, ट्रान्सफर होणारी जी एनर्जी आहे त्याला काय म्हणतो आपण, हीट असं म्हणतो. ओके, तर त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, हीट एनर्जी इज नॉट पजेस्ड बाय द बॉडी बट हीट एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी ड्यू टू द टेम्परेचर डिफरन्स. लक्षात येत आहे. म्हणजे एखादी बॉडी पझेस काय करते, बॉडी पझेस इंटरनल एनर्जी
अँड बॉडी ट्रान्सफर हीट एनर्जी, हे अगोदर लक्षात घ्या. कारण पुढे तुम्हाला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनेमिक्स मध्ये हीट एनर्जी, इंटरनल एनर्जी, वर्क हा पार्ट स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या. हीट एनर्जी आणि इंटरनल एनर्जी दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे? इंटरनल एनर्जी इज द एनर्जी possessed बाय बॉडी ड्यू टू इट्स टेम्परेचर. ओके, एखाद्या बॉडीनं पजेस केलेली एनर्जी आहे ती, एखाद्या बॉडीमध्ये स्टोअर झालेली एनर्जी, कशामुळं? त्या बॉडीच्या टेम्परेचरमुळं. एखाद्या बॉडीच्या टेम्परेचरमुळं त्या बॉडीनं पजेस केलेली जी एनर्जी आहे त्याला इंटरनल एनर्जी म्हणायचं. आणि दोन बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, दोन बॉडी कॉन्टॅक्टमध्ये आल्या आणि त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स जर असेल तर एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला ट्रान्सफर होणारी जी एनर्जी आहे ना त्याला काय म्हणायचं? हीट एनर्जी असं म्हणायचं. आणि म्हणून हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. हीट एनर्जी इज द एनर्जी इन ट्रान्झिट. लक्षात घ्या. हीट एनर्जी इज नॉट पजेस्ड बाय द बॉडी. हीट एनर्जी इज नॉट पजेस्ड बाय द बॉडी. सो हीट एनर्जी इज पजेस्ड बाय बॉडी जर म्हटलं तर ते स्टेटमेंट काय होणार आहे? कम्प्लिटली रॉंग स्टेटमेंट होणार आहे. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. आता हीट ट्रान्सफर कधीपर्यंत होतो? तर जोपर्यंत त्या दोन बॉडीचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत हीट ट्रान्सफर होत राहतो. म्हणजे हीट ट्रान्सफर होण्यासाठी रिझन काय आहे? टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट ट्रान्सफर कंटिन्युअसली होत राहणार आहे. आता हीट काय आहे? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तर हीटचं एसआय युनिट काय येणार बघा? एसआय युनिट. ओके, तर हीट एनर्जीचं एसआय युनिट म्हणजे एनर्जीचं युनिट असणार आहे, दॅट इज जूल. ओके, जूल इज द एसआय युनिट. त्याच्यानंतर सीझियस युनिट जे आहे, सीझियस युनिट. ओके, हीट एनर्जी मेजर करण्यासाठी सीझियस युनिट जे आहे ते काय वापरतो आपण? अर्ग हे युनिट वापरू शकतो. आणि एमकेएस सिस्टीम मधलं जे युनिट आहे, एमकेएस सिस्टम मधलं युनिट, दॅट इज कॅलरी. ओके, सो एसआय सिस्टीम म्हणजे एसआय युनिट ऑफ हीट आणि एमकेएस युनिट ऑफ हीट हे डिफरंट आहे, लक्षात घ्या. एमकेएस सिस्टीम मध्ये हीटचं युनिट आहे कॅलरी आणि एसआय सिस्टीम मध्ये काय आहे? जूल हे हीटचं युनिट आहे, हीट मेजरमेंटसाठी लागणारं युनिट. आता जूल आणि कॅलरी यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर माहिती असणं आवश्यक आहे. ओके, जूल आणि कॅलरी यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर, शॉर्ट मध्ये याला CAL असं म्हटलं जातं. तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असतं, हे लक्षात ठेवा. ओके, 1 कॅलरी इज इक्वल टू काय असतं? 4.18 जूल असतं. हा यांच्यामधला कन्व्हर्जन फॅक्टर आहे. हा तुम्हाला काही प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. 4.18 जूल म्हटलं जातं किंवा काही वेळेला 4.2 जूल असं म्हटलं जातं. 1 कॅलरी इज इक्वल टू. ठीक आहे. त्याचबरोबर याचा आणखी देखील एक युनिट आहे, दॅट इज BTU. BTU हे देखील याचं काय आहे? एक युनिट आहे, लक्षात घ्या. 1 BTU. BTU म्हणजे काय? ब्रिटिश थर्मल युनिट. आणि 1 BTU म्हणजे किती असतं? 1 BTU इज इक्वल टू 252 कॅलरी असतं. BTU चा लॉंग फॉर्म आहे ब्रिटिश थर्मल युनिट. ब्रिटिश थर्मल युनिट. ओके, लक्षात येते का बघा? हीट एनर्जीचं एसआय युनिट आहे जूल, सीझियस युनिट आहे अर्ग, एमकेएस युनिट आहे कॅलरी CAL, आणि कॅलरी आणि जूल मधला कन्व्हर्जन फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल असतं. ओके, सो कॅलरीचं जूल मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल? 4.18 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 4.18 न डिवाइड करायचं. लक्षात येते का? हे नेहमी लक्षात ठेवा. कॅलरीचं जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, कॅलरीचं जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लाय, म्हणजे कॅलरीची जी व्हॅल्यू असेल मल्टिप्लाय बाय 4.18 किंवा 4.2 न काय करायचं? कॅलरीच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. आणि जूलचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? डिवाइड बाय 4.18, हे लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं, फॉर एक्झाम्पल 10 कॅलरी म्हणजे किती जूल?
10 कॅलरी म्हणजे किती जूल असणार आहे? तर 10 कॅलरी इज इक्वल टू 10 इंटू 4.18 जूल येणार आहे. म्हणजे 10 कॅलरी म्हणजे काय असणार आहे? 41.2 जूल असतं. ओके, 10 कॅलरी म्हणजे 41.10 जूल. या पद्धतीनं लक्षात येते. या पद्धतीनं कॅलरीचं जूलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 4.18 न कॅलरी बरोबरची व्हॅल्यू आहे त्याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, बिकॉज 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. दोन्ही साईडला 10 न मल्टिप्लाय केलं तर 10 कॅलरी इज इक्वल टू काय येणार आहे? 41.8 जूल होणार ना, बरोबर आहे ना. आता 5 कॅलरी काढायचं असेल तर दोन्ही साईडला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5 कॅलरी इज इक्वल टू काय येणार आहे? याला मल्टिप्लाय करावं लागेल. किती येणार आहे? दॅट इज 20 पॉइंट समथिंग येणार आहे. 41.8 सॉरी. ओके, 20.9 जूल येणार. तर या पद्धतीनं कॅलरी टू जूल कन्व्हर्जन हा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज द स्पेसिफिक हीट्स. Specific heat, which is also called as specific heat capacity, which is generally denoted by letter C. Specific heat किंवा complete word specific heat capacity असं म्हटलं जातं. This is a very simple term. Specific heat म्हणजे काय असतं? तर quantity of heat required to raise the unit mass of quantity of raise the temperature of unit mass of substance through 1 degree Celsius. Okay, specific heat म्हणजे काय lक्षात घ्या. It is the quantity of heat required to raise temperature of unit mass through 1 degree Celsius or 1 Kelvin. ठीक आहे. म्हणजे युनिट मासचा आपण सबस्टन्स घेतला, सपोज एखाद्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट म्हणजे काय? त्या सबस्टन्सचा युनिट मास घ्यायचा. युनिट मास म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 किलोग्राम मास घ्यायचं. ओके, आणि 1 किलोग्राम मासचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी, लक्षात घ्या, 1 किलोग्राम मासचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने एक्झॅक्टली वाढवण्यासाठी जी काही हीट द्यावी लागणार आहे त्याला काय म्हटलं जातं? स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. So specific heat is the amount of heat or quantity of heat required to raise the temperature of unit mass of substance through 1 degree Celsius. Okay, and therefore specific heat चा फॉर्म्युला काय येतो बघा. Specific heat is equal to delta Q. delta Q म्हणजे heat supplied. Specific heat is equal to काय असणार आहे फॉर्म्युला? That is heat supplied, amount of heat supplied for unit mass, म्हणजे per unit mass, ओके, per degree rise in temperature. per degree rise in temperature म्हणजे per unit mass per unit temperature. लक्षात घ्या. म्हणजे C चा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा Q डिवायडेड बाय m डेल्टा T किंवा m डेल्टा थीटा, m डेल्टा T असं आपण लिहू शकतो. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक हीट. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, युनिट मासचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जी हीट लागणार, कारण लक्षात घ्या, एखाद्या सबस्टन्सला आपण हीट दिली की त्याचं टेम्परेचर वाढतं, बरोबर आहे ना. एखाद्या सबस्टन्सला आपण हीट सप्लाय केली तर त्याचं टेम्परेचर काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, तर स्पेसिफिक हीट काढण्यासाठी काय करायचं? बरोबर 1 किलोग्रामचा सबस्टन्स घ्यायचा आणि त्याला हीट द्यायची. कधीपर्यंत हीट द्यायची? जोपर्यंत त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढत नाही तोपर्यंत. आणि 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी जी हीट द्यावी लागते, ओके, 1 किलोग्राम सबस्टन्स पाहिजे अगोदर, युनिट मासचा सबस्टन्स पाहिजे, त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जी हीट लागणार आहे त्याला काय म्हणणार आपण? स्पेसिफिक हीट असं म्हणणार आहे. सो स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय येणार आहे? C इज इक्वल टू डेल्टा Q डिवायडेड बाय m डेल्टा T. ओके, सो स्पेसिफिक हीट काढण्यासाठी काय करावं लागेल? हीट सप्लाइड डिवायडेड बाय मास डिवायडेड बाय राइज इन टेम्परेचर.
डिवायडेड बाय राईज इन टेम्परेचर करावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय? हीट सप्लाइड डिवायडेड बाय मास divided by rise in temperature. So in this way we get the specific heat. So this is the formula. C is equal to delta Q divided by M delta T. ठीक आहे. हा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात असा आपण लिहू शकतो 1 by M dq by dt in terms of डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात असा आपण फॉर्म्युला लिहू शकतो. सो dq by dt म्हणजे काय असणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने काय करू शकतो आपण? हीट सप्लाइड देखील काढू शकतो, म्हणजे डेल्टा क्यू ची व्हॅल्यू देखील काढू शकतो. तर या फॉर्म्युल्यावरून डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येणार बघा? हीट सप्लाइड डेल्टा क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी येणार आहे. ओके, क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड और क्वांटिटी ऑफ हीट रिजेक्टेड चा फॉर्म्युला काय येणार आहे? मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, mass into specific heat into change in temperature, that is quantity of heat supplied चा फॉर्म्युला येणार आहे. ठीक आहे. आता स्पेसिफिक हीट जर कॉन्स्टंट नसेल तर मग कसं काढावं लागेल? याच्यावरून आपण असं पण लिहू शकतो की म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून असं लिहू शकतो की dq इज इक्वल टू एम सी डी टी असं लिहू शकतो. हा सेकंड जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून हा फॉर्म्युला येतोय, लक्षात घ्या. dq इज इक्वल टू एम सी डी टी. सो दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतलं तर इंटिग्रेशन ऑफ dq इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे? एम सी डी टी येणार आहे. अँड देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ dq, इंटिग्रेशन ऑफ dq म्हणजे काय येणार आहे? q इज इक्वल टू मास इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सी डी टी. म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइडचे दोन फॉर्म्युले आहेत, लक्षात घ्या. एक आहे एम सी डेल्टा टी आणि दुसरा आहे एम इंटिग्रेशन ऑफ सी डी टी. असे दोन फॉर्म्युले आहेत. आता हा फॉर्म्युला, फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो कधी वापरायचा? फर्स्ट फॉर्म्युला जर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट असेल तर, म्हणजे स्पेसिफिक हीट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर व्हॅरी होत नसेल तर फर्स्ट फॉर्म्युला कधी वापरायचा? स्पेसिफिक हीट किती टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं, स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू तेवढीच राहत असेल, सी ची व्हॅल्यू तेवढीच राहत असेल तर फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा. परंतु काही प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असतं? स्पेसिफिक हीट डिपेंड्स ऑन टेम्परेचर दिलेलं असतं. म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं स्पेसिफिक हीट वाढत जाते किंवा टेम्परेचर वाढत जाईल तसं काही सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कमी होत जाते. तर ते सीचं इक्वेशन जर दिलेलं असेल आणि क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड जर काढायला सांगितलं तर तुम्हाला मग हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे थोडक्यात कॉन्स्टंट सी साठी फॉर्म्युला येणार आहे हीट इज इक्वल टू एम सी डेल्टा टी, आणि सी जर टेम्परेचरवर डिपेंड असेल, विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर सी व्हॅरी होत असेल तर क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड काढण्यासाठी हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, सो क्यू इज इक्वल टू एम इंटिग्रेशन ऑफ सी टी टी. ओके, तर इथं आपले एक 2-3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले मिळालेले आहेत. ते 2-3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय आहेत बघा. हे फॉर्म्युले आता तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. तर हे फॉर्म्युले बघा. पहिला फॉर्म्युला स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय असतं? डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. ओके, फर्स्ट फॉर्म्युला स्पेसिफिक हीट इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. ओके, किंवा डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात 1 बाय एम डी क्यू बाय डी टी. म्हणजे हे डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला कधी वापरणार? जर क्यूचं इक्वेशन दिलेलं असेल, हीटचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ टेम्परेचर दिलेलं असेल तर काही प्रॉब्लेम मध्ये तसं दिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड म्हणजे डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येतो? एम सी डेल्टा टी येतो. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला एम सी डेल्टा टी. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येतो? एम सी डेल्टा टी. अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड और अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेडचा फॉर्म्युला काय? एम सी डेल्टा टी. किंवा क्यू इज इक्वल टू काय येतं? एम इंटू इंटिग्रेशन ऑफ सी डेल्टा टी पण येतं. ओके, एम इज इक्वल क्यू इज इक्वल टू एम इंटू इंटिग्रेशन ऑफ सी डेल्टा टी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे 3 फॉर्म्युले आले का बघा लक्षात. पहिली आपण बघितलेलं आहे स्पेसिफिक हीटची डेफिनेशन. ओके, आता डेफिनेशन काय नीट किंवा मेन्स एक्झामला विचारली जात नाही, त्याच्यामुळे डेफिनेशन म्हणजे एक्झॅक्टली लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु फॉर्म्युले मात्र एक्झॅक्टली तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. ओके, सो स्पेसिफिक हीटचा त्याच्यामुळे फॉर्म्युला येणार आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. सो दिस इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आणि हीट सप्लाइडचा फॉर्म्युला काय येणार आहे? एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ओके, सो दिस टू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके,
C is equal to delta Q divided by m delta T. Delta Q is equal to m C delta T. Very simple formula. ओके. आता याच्यामध्ये स्पेसिफिक हीट जी प्रॉपर्टी आहे ती कुणाची प्रॉपर्टी असते? स्पेसिफिक हीट कशावर डिपेंड असते? स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे. तर स्पेसिफिक हीट कशावर डिपेंड असते बघा? स्पेसिफिक हीट डिपेंड्स वन ऑन मटेरियल. म्हणजे मटेरियल टू मटेरियल स्पेसिफिक हीट काय होते? चेंज होते. म्हणजे मटेरियल चेंज झालं म्हणजे थोडक्यात स्पेसिफिक हीट मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मटेरियल चेंज झालं तर स्पेसिफिक हीट काय होणार आहे? चेंज होणार आहे. स्पेसिफिक हीट ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मटेरियल चेंज झालं तरच काय होते? स्पेसिफिक हीट चेंज होते. आणि काही सबस्टन्सच्या बाबतीत ती टेम्परेचरवर देखील डिपेंडंट असते. टेम्परेचर. ओके. आणि म्हणून इथे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरलाय बघा. इंटिग्रेशन ऑफ सी डी टी. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर स्पेसिफिक हीट थोडीशी चेंज होऊ शकते. ओके. सो मोस्टली स्पेसिफिक हीट जी आहे ती मटेरियलवरच डिपेंड असते आणि ती थोडीफार टेम्परेचरवर डिपेंडंट असते. हे लक्षात ठेवा. ओके. आफ्टर दॅट काही वेळेला मोलर स्पेसिफिक हीट दिली जाते. आता मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे काय आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची? नेक्स्ट इज मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट. ओके. आता इथं काय होतं या डेफिनेशन मध्ये युनिट मास ऐवजी काय येतोय? 1 मोल हा वर्ड येतोय. लक्षात घ्या. मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे काय बघा? क्वांटिटी ऑफ हीट required to raise temperature. Quantity of heat required to raise the temperature. ऑफ काय येणार आहे? युनिट मास ऐवजी काय येणार आहे? ऑफ 1 मोल सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्स थ्रू 1 डिग्री केल्विन, 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन. लक्षात येत आहे? म्हणजे 1 मोल सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जी काही हीट लागणार आहे त्याला काय म्हणायचं? मोलर स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट जी आहे ती देखील सी या लेटरनं डिनोट केली जाते, परंतु ती कॅपिटल सी या लेटरनं डिनोट केली जाते. लक्षात घ्या. ओके. म्हणजे जस्ट स्पेसिफिक हीट जी आहे म्हणजे पर युनिट मासची जी स्पेसिफिक हीट आहे त्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे इथं 2 स्पेसिफिक हीट आहेत. एक म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके. फर्स्ट इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. लक्षात घ्या. अँड सेकंड इज द मोलर स्पेसिफिक हीट. म्हणजे जस्ट स्पेसिफिक हीट हा आपण जो वर्ड वापरतो तो कोणाला वापरतो? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे फॉर्म्युला काय येणार बघा? पुन्हा एकदा इथे फॉर्म्युला लिहितो. C इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. हा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला झाला. आणि याच्यासाठी सिम्बॉल वापरायचं स्मॉल सी. म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजेच काय? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि दुसरी जी असते ती मोलर स्पेसिफिक हीट. मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे युनिट मास ऑफ सबस्टन्स ऐवजी 1 मोल ऑफ सबस्टन्स. याला कॅपिटल सी युनिट सिम्बॉल वापरतो. सो कॅपिटल सी इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी येणार आहे. म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा? इथं मास आहे आणि इथं एन आहे. एन म्हणजे काय? इथं येणार आहे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. ओके. तर क्वेश्चन मध्ये व्यवस्थित बघा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट विचारली आहे की मोलर स्पेसिफिक हीट विचारली आहे? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. ओके. आणि मोलर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला येणार आहे डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी. ठीक आहे. आता याची युनिट्स जरा बघूया. युनिट्स कसे येणार बघा? युनिट्स विल बी लाईक दिस. आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जर असेल तर त्याचं एसआय युनिट काय येणार बघा? एसआय युनिट प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचं तर हीटचं असतं जूल, मासचं असतं किलोग्राम आणि चेंज इन टेम्परेचरचं असतं केल्विन. सो एसआय युनिट येणार आहे जूल पर केजी केल्विन. लक्षात येत आहे? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचं एसआय युनिट असतं जूल पर केजी केल्विन
आणि मोलर स्पेसिफिक हीटचं SI युनिट ते थोडंसं वेगळं येणार ना. ते काय येणार आहे, हीट तर जूल मध्येच येणार आहे, पर नंबर ऑफ मोल्सला फक्त आपण मोल म्हणणार केल्विन. ओके, SI युनिट येणार आहे जूल पर मोल केल्विन. सो दिस इज द SI युनिट ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट अँड दिस इज द SI युनिट ऑफ मोलर स्पेसिफिक हीट. जे व्हॅल्यू जे आहे ते काही वेळेला जूल पर केजी केल्विन मध्ये दिल्या जातात आणि काही वेळेला जूल पर मोल केल्विन यामध्ये दिल्या जातात. ठीक आहे. आता याचं डायमेन्शन जर काढायचं झालं तर डायमेन्शन कसं येणार बघा. ती मोलर स्पेसिफिक हीट असू दे नाहीतर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असू दे, डायमेन्शन कसं येणार आहे. तर न्यूमरेटर का आहे, हीट आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, M1 L2 T-2 हे एनर्जी येणार डिवायडेड बाय मासचं M1 आणि चेंज इन टेम्परेचरचं K1. सो फायनल स्पेसिफिक हीटचं डायमेन्शन येणार आहे, डायमेन्शन फायनली येणार आहे M0 L2 T-2 K-1. So this is the dimension of the specific heat or principal specific heatचं डायमेन्शन M0 L2 T-2 K-1 हे डायमेन्शन येणार आहे. ओके, अप टू हिअर एनी डाऊट? हा, आता स्पेसिफिक हीटचे जे व्हॅल्यूज आहेत ते साधारणपणे व्हॅल्यूज पण कसे आहेत बघा. कॉपर साठी व्हॅल्यू आहे 0.093 कॅलरी पर ओके ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस, म्हणजे या कॅलरी मध्ये आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आणखी एक युनिट स्पेसिफिक हीटचं युनिट काय होऊ शकतं, जूल ऐवजी कॅलरी होऊ शकतं, पर कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. हे देखील मोस्ट कॉमनली युज्ड युनिट आहे. तर ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ते कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस मध्ये आहेत. ओके, तर कॉपरचे आहे 0.093, हे जूल मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 4.2 न मल्टिप्लाय करावं लागेल या सगळ्या व्हॅल्यूला. सो कॉपरची 0.093 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.1 आहे, लक्षात घ्या. कॉपरची स्पेसिफिक हीट किती आहे, 0.1 कॅलरीमध्ये अनेक वेळा हे सुटेबल पडतं म्हणून कॅलरीमध्ये व्हॅल्यू दिली आहे. ग्लासची स्पेसिफिक हीट आहे 0.2, आयर्न 0.11, लीड 0.03, आईसची स्पेसिफिक हीट आहे 0.5, अल्कोहोल 0.6, बेन्झिन 0.41, ग्लिसरीन 0.6 आणि वॉटरची स्पेसिफिक हीट आहे 1. ओके, आता याच्यातली कुठल्या व्हॅल्यूज आपल्याला थोडेफार लक्षात असणं आवश्यक आहे. कॉपर, आईस आणि वॉटर ह्या जरा व्हॅल्यू जरा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला लागू शकतात. तर कॉपरची स्पेसिफिक हीट किती आहे बघा, 0.093 आहे. ओके, आईसची आहे 0.5 आणि वॉटरची आहे 1. म्हणजे हे जे आपण मटेरियल इथं जे लिहिलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कुणाची आहे, वॉटरची आहे, लक्षात घ्या. ओके, हे सगळे युनिट काय आहेत, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे लक्षात घ्या, याचा मिनिंग काय होतोय, लक्षात आलं ना. वॉटरची स्पेसिफिक हीट किती आहे, 1 आहे. म्हणजे याचा मिनिंग 1 ग्रॅम वॉटर घेतलं आणि त्याचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवायचं असेल, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल तर बरोबर 1 कॅलरी हीट लागते. किती कॅलरी हीट लागते, 1 कॅलरी वॉटरला. आईसचं टेम्परेचर 1 ग्रॅम आईसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी बरोबर 0.5 कॅलरी हीट लागते, म्हणजे थोडीशी कमी लागते. आणि कॉपरला त्याच्याही पेक्षा कमी लागते, 0.093. ओके, तर ह्या व्हॅल्यू जरा अशा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. वॉटरसाठी 1 असते स्पेसिफिक हीट, युनिट कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे अगोदर व्यवस्थित लक्षात ठेवा, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 1 केल्विन असतं, वाढवण्यासाठी बरोबर 1 कॅलरी हीट लागते. ओके, जरा हे व्यवस्थित बघा, अंडरस्टँड करून घ्या आणि लक्षात ठेवा. 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी बरोबर 1 कॅलरी हीट लागते आणि म्हणून त्याची स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ओके, वॉटरची स्पेसिफिक हीट किती आहे, 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ स्पेसिफिक हीट्स. आता इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे काय आहे,
अमंग सॉलिड अँड लिक्विड, अमंग सॉलिड्स अँड लिक्विड्स, लिक्विड्स आणि सॉलिड्स मध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कुणाची असते? वॉटरची. वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट, हायेस्ट स्पेसिफिक हीट. वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट. म्हणजे सगळे सॉलिड आणि लिक्विड जर आपण काढले तर सगळ्या सॉलिड आणि सगळ्या लिक्विड मध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट असते वॉटरची. आणि अमंग सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कोणाची असते माहिती आहे? हायड्रोजनची. म्हणजे सगळ्या प्रकारचे सॉलिड, सगळ्या प्रकारचे लिक्विड आणि सगळ्या प्रकारचे गॅसेस सगळ्यांच्या पेक्षा जास्त स्पेसिफिक हीट जे आहे ते कोणाचे आहे? हायड्रोजनची आहे. ते लक्षात ठेवा. ओके. आणि लक्षात घ्या, स्पेसिफिक हीट जास्त असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? स्पेसिफिक हीट जास्त असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? सो हायड्रोजनची स्पेसिफिक हीट सगळ्यात जास्त आहे आणि हायड्रोजनची किती आहे? साधारणपणे 14.31 जूल पर, ओके, जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे ती कॅलरीमध्ये काढली तर साधारणपणे 3.4 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस येते हायड्रोजनची स्पेसिफिक हीट. ओके. आता स्पेसिफिक हीटचा जरा फॉर्म्युला बघा. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम डेल्टा टी. ओके. सो डेल्टा टी इज इक्वल टू काय येणार बघा? डेल्टा टीचा फॉर्म्युला, चेंज इन टेम्परेचरचा फॉर्म्युला डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम इंटू सी येणार आहे. सी ला RHS ला नेलेला आहे, डेल्टा क्यू ला LHS ला नेलेला आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो बघा? चेंज इन टेम्परेचर इज इनव्हर्सली proportional to, change in temperature is inversely proportional to specific heat. Change in temperature is inversely proportional to specific heat. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? तेवढीच अमाऊंट ऑफ हीट सगळ्या सबस्टन्सला दिली आपण. बघा मी काय सांगतोय, सेम अमाऊंट ऑफ हीट सगळ्या सबस्टन्सला दिली तर ज्याची स्पेसिफिक हीट जास्त त्याचं राईज इन टेम्परेचर कमी होत आहे. ओके. सेम अमाऊंट ऑफ हीट आपण सगळ्या सबस्टन्सला आपण दिली, वेगवेगळ्या सबस्टन्सला दिली तर काय होणार आहे? ज्याची स्पेसिफिक हीट जास्त त्याचं राईज इन टेम्परेचर काय होतंय? कमी होतंय. ओके. म्हणजेच ज्याची स्पेसिफिक हीट जास्त असते तो लवकर हॉट होत नाही किंवा लवकर कूल होत नाही, कारण त्याला जास्त हीट लागते टेम्परेचर राईज करण्यासाठी. सेम राईज इन टेम्परेचरला जास्त हीट लागणार आहे, लक्षात घ्या. ओके. सो सबस्टन्स विथ मोर स्पेसिफिक हीट काय होतं? ओके. Substance with more specific heat, substances with more specific heat, okay, heats up or cool down, heats up or cool down slowly. हे लक्षात ठेवायचं आहे. हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. ओके. सो सबस्टन्स विथ मोर स्पेसिफिक हीट हीट्स अप और कूल डाऊन स्लोली. म्हणजे याचा मिनिंग लक्षात आला का बघा? सेम अमाऊंट ऑफ हीट डिफरंट सबस्टन्सेसला दिली तर ज्याची स्पेसिफिक हीट जास्त तेवढं त्याचं राईज इन टेम्परेचर काय होतंय? कमी होतंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कॉपर आणि वॉटर घेतलं, कॉपर आणि वॉटर दोघांना तेवढीच अमाऊंट ऑफ हीट मी दिली, दोघांचं मास देखील सेम आहे असं आपण मानतोय सुरुवातीला, तेवढीच अमाऊंट ऑफ हीट जर दिली तर वॉटरचं टेम्परेचर काय होणार आहे? कमी न इन्क्रीज होणार आहे आणि कॉपरचं जे आहे ते जास्त अमाऊंटनं इन्क्रीज होणार आहे टेम्परेचर. ओके. सो लेस इन्क्रीज इन टेम्परेचर अँड हिअर मोर इन्क्रीज इन टेम्परेचर, कारण स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर काय आहे? लेस आहे. आणि साधारणपणे डायरेक्टली आपण बघायचं झालं तर कॉपरचं साधारणपणे 0.1 स्पेसिफिक हीट घेतली आणि वॉटरची 1 स्पेसिफिक हीट घेतली तर डायरेक्टली तेवढीच अमाऊंट ऑफ हीट दिल्यानंतर वॉटरचं टेम्परेचर जर एक 5 डिग्री सेल्सिअसनं जर इन्क्रीज झालेला असेल तर कॉपरचं डायरेक्टली 50 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढलेलं असणार आहे. काय सांगतोय लक्षात येते का बघा? कारण स्पेसिफिक हीट ही तर कॉपरची अबाउट 0.1 आहे.
आणि वॉटरची 1 आहे. 10 टाइम्स आहे स्पेसिफिक हीट वॉटरची ॲज कम्पेअर्ड टू कॉपर. म्हणजे वॉटरचं टेम्परेचर जस्ट 5 डिग्री सेल्सिअसनं राईज झालं तर कॉपरचं काय होणार आहे, डायरेक्टली 50 डिग्री सेल्सिअसनं राईज झालेलं असणार आहे. सेम अमाऊंट ऑफ हीट सेम मासला दिल्यानंतर असं होत आहे. लक्षात येत आहे. आता फॉर एक्झाम्पल लँड आणि वॉटर, लँड आणि वॉटर, समजा याच्यामध्ये समजा विचारला क्वेश्चन, लँड आणि वॉटर सुरुवातीला सेम टेम्परेचरला आहेत आणि त्याच्यावर सनरेज पडायला लागले तर कोण लवकर गरम होणार आहे, कोण हीटअप होणार आहे लवकर, लँड आणि वॉटर मध्ये? लँड लवकर हीटअप होणार आहे. ओके. आणि रात्रीच्या वेळी सनचे रेडिएशन त्याच्यावर पडायचे बंद झाले तर लवकर कूल डाऊन कोण होणार आहे? लवकर कूल डाऊन कोण होणार आहे? लँड. लक्षात येत आहे. म्हणजे लँड आणि वॉटर यांचं कंपॅरिझन केलं तर लँड आणि वॉटर मध्ये लवकर गरम कोण होतं? लँड. आणि लवकर कूल पण कोण होतं? लँडच. वॉटर स्लोली हीटअप होतं आणि स्लोली कूल डाऊन होतं आणि त्याच्यामुळे काही नॅचरल फेनॉमिनन घडतात ते तुम्हाला माहित असेल. एक आहे दॅट इज सी ब्रीज आणि दुसरा आहे लँड ब्रीज. ही कन्सेप्ट तुम्ही कदाचित 8th 9th स्टँडर्ड मध्ये कदाचित स्टडी केलेला असेल. सी ब्रीज आणि लँड ब्रीज हे कशामुळे क्रिएट होतात तर स्पेसिफिक हीट लँड आणि वॉटरची डिफरंट असल्यामुळे. त्यावेळी स्पेसिफिक हीट नावाची कन्सेप्ट नसेल पण त्यावेळी एवढंच तुम्हाला शिकवलेलं असेल की लँड आणि वॉटरमध्ये सनरेज पडायला चालू झाले तर लँड लवकर गरम होते, वॉटर स्लोली म्हणजे गरम होतं. त्याच्यामुळे वॉटर काय होणार आहे, थोडंसं कूल राहणार आहे. ठीक आहे. सी ब्रीज आणि लँड ब्रीज म्हणजे कन्सेप्ट माहिती आहे का? थोडक्यात सांगतो. नाही तर सी ब्रीज म्हणजे समजा लक्षात घ्या, या पद्धतीनं सी आहे, सीचं वॉटर आहे आणि या पद्धतीनं काय आहे, सपोज हिअर देर इज अ लँड. ओके, सी अँड हिअर देर इज अ लँड. आता डे टाइमला काय होणार आहे, डे टाइमला सनरेज जे आहेत ते सी वर पण पडणार आहे आणि लँडवर पण पडणार आहेत. ठीक आहे. आता लँड जे आहे ते क्विकली, त्याची स्पेसिफिक हीट कमी असल्यामुळे काय होणार, ते क्विकली हीटअप होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वरची एअर जी आहे ते लँडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारी एअर ती देखील काय होते, एअर काय होणार, गरम होणार. म्हणजे डे टाइमला काय होतं, सीच्या वरची जी एअर आहे ती कूल असणार आहे आणि लँडच्या वरची जी एअर आहे ती हॉट असणार आहे. आता हॉट एअरची डेन्सिटी काय होते, कमी होते आणि ती एअर काय होते, वर जाते आणि एअर वर गेल्यानंतर काय होतं, या ठिकाणी एक लो प्रेशर रिजन तयार होतो. कुठं, लँडवर. ओके. जेवढं टेम्परेचर जास्त होणार तेवढं त्याची डेन्सिटी कमी होणार. जेवढं डेन्सिटी कमी तेवढं ते काय होणार आहे, वर जाणार आहे. ओके. सो इथं काय होणार आहे, एअर वर गेल्यामुळे इथं लो प्रेशर रिजन तयार होणार आणि तो लो प्रेशर रिजन भरून काढण्यासाठी एअर जी आहे ती सी कडून लँडकडं काय होणार आहे, ब्लो होणार आहे किंवा फ्लो होणार आहे. आणि सी कडून लँडकडं फ्लो होणारी जी एअर आहे त्याला काय म्हणायचं, सी ब्रीज असं म्हणायचं. सी ब्रीज. ओके. आणि सी ब्रीज जो आहे तो काय देतो, कूलिंग इफेक्ट देतो. कारण सी ब्रीज म्हणजे सी वरची एअर लँडवर येते आणि सी वरची एअर ऍज कम्पेअर टू लँड काय असते, कूल असते. ठीक आहे. सो सी कडून लँडकडे फ्लो होणारा जो विंड आहे, ओके, त्याला काय म्हणायचं, सी ब्रीज असं म्हणायचं. हे जनरली डे टाइमला होतं. आणि नाईट टाइमला काय होतं बघा, नाईट टाइमला सी आणि लँड दोघांवरही सनरेज पडत नसतात, म्हणजे हीट मिळू शकत नाही. त्याच्यामुळे कूल कोण होणार आहे, क्विकली, लँड क्विकली कूल होणार. म्हणजे इथं सी जो आहे तो काय होणार, लगेच कूल होणार नाही. त्याच्यामुळे सी जो आहे तो हॉट असणार आहे आणि लँड जे आहे ते काय असणार आहे, कोल्ड असणार आहे नाईट टाइमला. आणि त्याच्यामुळे सीच्या वरची जी एअर आहे ती काय असणार आहे, हायर टेम्परेचरला. इथली सीच्या वरची जी एअर आहे ती हायर टेम्परेचरला एअर असेल तर काय होतं, ती एअर काय होते, वर जाते डेन्सिटी कमी झाल्यामुळं. इथं लो प्रेशर रिजन सी वर तयार होतो आणि त्यावेळी एअर जी आहे ती कशी फ्लो व्हायला चालू होते, लँड कडून सी कडं फ्लो व्हायला चालू होते. आणि याला काय म्हणतो आपण, लँड ब्रीज असं म्हणतो, लँड ब्रीज. सो सी ब्रीज आणि लँड ब्रीज हे बेसिकली कशामुळे तयार होतात, दीज आर ड्यू टू द डिफरंट स्पेसिफिक हीट ऑफ द लँड अँड द वॉटर. ओके. सो लँड जे आहे ते क्विकली हीटअप होतं आणि
क्विकली कूल डाऊन होतं ॲज कम्पेअर टू दी वॉटर. आणि त्याच्यामुळं हा नॅचरल फेनॉमिनन घडतो ज्याला सी ब्रीज आणि लँड ब्रीज. सी ब्रीज म्हणजे काय, सी कडून लँडकडं फ्लो होणारं एअर, आणि लँड ब्रीज म्हणजे काय, लँड कडून सी कडे फ्लो होणारी जी एअर आहे त्याला काय म्हणायचं, लँड ब्रीज असं म्हणायचं. ओके. सो जिथं टेम्परेचर हाय असेल तिथं लो प्रेशर रिजन तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे एअरचा फ्लो चालू होतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं स्पेसिफिक हिटमुळं या काही नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते घडतायत. त्याचबरोबर आणखी एक एमसीक्यू मोस्ट ऑफ द बुक्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो म्हणजे कुठला क्वेश्चन आहे लक्षात घ्या. तर आपला जो रेडिएटर आहे मोबाईलचा, ऑटोमोबाईलचा रेडिएटर, ऑटोमोबाईल रेडिएटर बघितलाय का कधी? ऑटोमोबाईल रेडिएटर जे कुठल्याही व्हेकलच्या फ्रंट साईडला असा रेडिएटर असतो बघा, फ्रंट साईडला बरोबर अशा प्रकारे त्याला लार्ज नंबर ऑफ फिन्स असतात. इकडे एक हेडलाईट असते, इकडे एक हेडलाईट असते. बाहेरून तो दिसत नाही ऍक्च्युली, बरोबर समोर बसवलेला असतो आणि याच्यावरून व्हेकल ज्यावेळी मोशन मध्ये असणार आहे, दीज आर टू हेडलाइट्स, लक्षात घ्या, फिल्स नव्हे. सो दिस इज युअर कार और एनी, दिस इज द फ्रंट टू व्हील्स. ठीक आहे. ड्रायव्हर इथं समोर रेडिएटर बसवलेला असतो. रेडिएटर काय करतो, इंजिनची हीट जी आहे ती सराउंडिंग मध्ये पास करतो. तर या रेडिएटर मध्ये लिक्विड कुठलं वापरलं जातं, वॉटर विथ सम ऍडिटिव्स. वॉटर हेच वापरलं जातं. म्हणजे रेडिएटर मध्ये वॉटर का वापरलं जातं याचं रिझन काय येणार आहे, वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट. ओके. वॉटरची स्पेसिफिक हीट जी आहे ती सगळ्यात जास्त असते. वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट, तो इझिली हीटअप होत नाही किंवा सेम राईज इन टेम्परेचर व्हायला जास्त अमाऊंट ऑफ हीट काय करतं, ते ऍब्सॉर्ब करतं. सेम अमाऊंट ऑफ राईज इन टेम्परेचर व्हायला जास्त अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे जास्त अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करण्यासाठी काय केलं जातं, वॉटर इज युज्ड इन द रेडिएटर. सो ऑटोमोबाईलचे जे रेडिएटर्स असतात ज्याच्यामधून हीट काय केली जाते, इंजिनची हीट बाहेर टाकली जाते आणि त्याच्यामुळे इंजिनचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होतं. ओके. तर व्हेकल मध्ये रेडिएटर मध्ये कशाचा वापर केलेला असतो, वॉटरचा वापर केलेला असतो. याचं रिझन काय येणार सांगा, याचं रिझन येणार आहे हायेस्ट स्पेसिफिक हीट और मोर स्पेसिफिक हीट इज द रिझन. ओके. आता एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. देर आर 2 ब्रास रॉड्स, लक्षात घ्या, 2 brass rods are there. They are having same length but different diameter. Same length but different diameters. Okay, and they are heated to same temperature. Okay, so त्यांचं टेम्परेचर जे आहे ते वाढवलेलं आहे आणि सेम अमाऊंट टेम्परेचर वाढवलेलं आहे. टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, दोन्ही रॉडला हीट दिलेली आहे, टेम्परेचर इन्क्रीज्ड बाय सेम अमाऊंट. तर इथं एक्सपान्शन, दोन्ही रॉडचं एक्सपान्शन म्हणजे लक्षात घ्या, हा रॉड नंबर 1 आहे आणि हा रॉड नंबर 2 आहे. बघा, दोघांची लेंथ तेवढीच आहे. ओके. परंतु सेकंड नंबरचा जो रॉड आहे त्याचा डायमीटर काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. तर लिनियर एक्सपान्शन किंवा थर्मल एक्सपान्शन जास्त कुणाचं होईल, का दोन्हीचं सेम होईल. म्हणजे लिनियर एक्सपान्शन म्हणजे डेल्टा L1 आणि डेल्टा L2 याच्यामध्ये रिलेशन काय येईल, लेस दॅन, ग्रेटर दॅन की इक्वल टू. आता डेल्टा एलचा फॉर्म्युला, म्हणजे थर्मल एक्सपान्शन टॉपिक आपण स्टडी केलेला आहे, तर डेल्टा एलचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज एल अल्फा डेल्टा टी, बरोबर आहे ना, एल अल्फा डेल्टा टी. बघा, थर्मल एक्सपान्शनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये दुसरा जो क्वेश्चन आहे तो याच्यावरच डिपेंडेंट आहे, जो स्पेसिफिक हीटशी रिलेटेड आहे, म्हणून हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. लक्षात घ्या, 2 ब्रास रॉड्स, त्यांची लेंथ सेम आहे, डायमीटर डिफरंट आहे आणि टेम्परेचर दोघांचं काय केलेलं आहे, सेम अमाऊंट वाढवलेलं आहे. म्हणजे याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केलंय आणि याचं टेम्परेचर देखील 10 डिग्री सेल्सिअसनं इन्क्रीज केलंय.
तर इन्क्रीज इन लेंथ मध्ये रिलेशन काय येणार आहे? इन्क्रीज इन लेंथ मध्ये रिलेशन काय येणार? एक्सपान्शन जास्त किंवा कमी कुणाचं होणार आहे? काय इक्वल होणार आहे एक्सपान्शन? असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन लक्षात आला का बघा? तर याच्यामध्ये इन्क्रीज इन लेंथ काय येणार बघा? इन्क्रीजिंग लेंथ कशावर डिपेंड असते? एक म्हणजे ओरिजिनल लेंथ आणि दुसरं म्हणजे अल्फा आणि तिसरं म्हणजे रायझिंग टेम्परेचर. आता दोन्ही रॉडची लेंथ तर सेमच आहे. दोन्ही रॉड ब्रासचेच आहेत, म्हणजे दोघांचा अल्फा तेवढाच असला पाहिजे आणि दोघांचं रायझिंग टेम्परेचर तेवढंच दिलंय ना. म्हणजे पहिला रॉड आणि दुसरा रॉड दोघांचं इन्क्रीज इन लेंथ जे आहे ते काय होणार आहे? तेवढंच होणार आहे. तर डेल्टा L1 डेल्टा L2 मध्ये आता रिलेशन काय येणार सांगा? इक्वल टू हे करेक्ट रिलेशन येणार आहे. सो दिस इज द करेक्ट रिलेशन. ठीक आहे. आता हाच क्वेश्चन थोडासा मी चेंज करतो. कसा क्वेश्चन आहे बघा? 2 brass rods same length but different diameter. जे बघा क्वेश्चन थोडासा चेंज केल्यावर आन्सर कसं चेंज होतं? डिफरंट डायमीटर are given same amount of heat. Then आता डेल्टा L1 आणि डेल्टा L2 मधलं रिलेशन काय येणार आहे? ओके, सो दिस इज द फर्स्ट रॉड, ज्याचा डायमीटर कमी आहे, याला थिन रॉड म्हणूया. आणि दुसरा आहे तेवढ्याच लेन्थचा आहे आणि हा रॉड 2 आहे. आणि दोघांना आता काय केलंय? इथं काय फरक होता दोन्ही क्वेश्चन मध्ये? काय आहे? दोन्हीच फर्स्ट केस मध्ये काय केलंय? सेम राइज इन टेम्परेचर केलंय, सेम राइज इन टेम्परेचर. आणि इथं काय दिलंय? सेम अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. दोन्ही क्वेश्चन मध्ये हा डिफरन्स आहे. सेम टेम्परेचर, दोन्ही रॉडचं सेम टेम्परेचर राईज झालं, ओके, सेम अमाऊंटनं टेम्परेचर राईज झालं तर काय होणार आहे? इन्क्रीज इन लेंथ दोघांचं तेवढंच होणार आहे. आणि आता इथं दोघांना सेम अमाऊंट ऑफ हीट जर दिली तर लेंथ जास्त कुणाची वाढेल किंवा कुणाची कमी होईल? बघा आता हे कसं काढता येईल? आता इथं सेम अमाऊंट ऑफ हीट दिली आहे, त्याच्यावरून डेल्टा टी काढावं लागेल आपल्याला. ओके, आता सीचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. सो डेल्टा टी इज इक्वल टू काय येणार आहे? डेल्टा क्यू डिवायडेड बाय सी इंटू एम येणार किंवा एम इंटू सी, बरोबर आहे ना? राइजिंग टेम्परेचरचा फॉर्म्युला. सो दिस इज द राइजिंग टेम्परेचरचा फॉर्म्युला. आता चेंज इन म्हणजे थर्मल लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय? डेल्टा एल इज इक्वल टू एल अल्फा डेल्टा टी. दोघांच्या लेंथ तर तेवढ्याच आहेत, दोन्ही ब्रासचे आहेत, म्हणजे दोघांचा अल्फा तेवढाच आहे. आता राइज इन टेम्परेचर ज्याचं जास्त होणार आहे त्याचं लिनियर एक्सपान्शन जास्त होणार. ठीक आहे. आता बघा, राइज इन टेम्परेचर दोघांना तेवढीच अमाऊंट ऑफ हीट दिलेली आहे असं क्वेश्चन मध्ये म्हटलंय. दोन्ही ब्रासचेच बनलेले आहेत, म्हणजे दोघांची स्पेसिफिक हीट तेवढीच असली पाहिजे. म्हणजे डेल्टा क्यू आणि सी कॉन्स्टंट आहेत, बरोबर. म्हणजे डेल्टा टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास येणार. म्हणजे ज्याचं मास जास्त त्याचं राइज इन टेम्परेचर कमी होणार. आता मग सेम अमाऊंट ऑफ हीट दिली तर ज्याचं मास जास्त त्याचं राइज इन टेम्परेचर कमी. मग आता 2 नंबरचं मास काय आहे? जास्त आहे. बघा, एक थिन आहे आणि दुसरा थिक रॉड आहे ना. एक थिन आहे आणि दुसरा थिक रॉड आहे. तर थिक रॉडचं मास जास्त असणार, त्याच्यामुळे राइज इन टेम्परेचर कमी होणार आणि याचं थर्मल एक्सपान्शन काय होणार आहे? कमी होणार आहे. सो डेल्टा L1 आणि डेल्टा L2 मध्ये रिलेशन काय येणार आहे? डेल्टा L1 इज मोर, असं ते रिलेशन येणार आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे? थिन रॉड एक्सपांड्स मोर. करेक्ट आन्सर काय येणार आहे? थिन रॉड एक्सपांड्स मोर. तर पुन्हा एकदा सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. दोन रॉड सेम मटेरियलचे आहेत, सेम लेंथचे आहेत, डायमीटर मात्र डिफरंट आहे. डायमीटर मात्र डिफरंट आहे. दोघांचं टेम्परेचर सेम अमाऊंटनं वाढवलं, तर काय होतं? थिन रॉड आणि थिक रॉड दोघांचं एक्सपान्शन एक्झॅक्टली तेवढंच होतंय. थिन रॉड आणि थिक रॉड दोघांचं एक्सपान्शन तेवढंच होतंय. आणि आता दोघांना सेम अमाऊंट ऑफ हीट दिली तर मात्र काय होतंय? थिन रॉडचं एक्सपान्शन जास्त होत आहे आणि थिक रॉडचं एक्सपान्शन कमी होत आहे.
ओके. सो थिन रॉड एक्सपांड्स मोर. ओके, हे लक्षात आलं का बघा. आता रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट बघूया. रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल and molar specific heat. Relation between principal and molar specific heat. ओके, आता हे रिलेशन कसं येणार बघा. आता फर्स्ट प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला लिहूया. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट त्याला आपण स्मॉल सी असं म्हणतो. स्मॉल सी इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय एम डेल्टा टी. म्हणजे याचं युनिट काय असतं, जूल पर केजी केल्विन असतं किंवा कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि मोलर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय बघा. मोलर स्पेसिफिक हीट कॅपिटल सी इज इक्वल टू काय होणार, दॅट इज डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी आहे, म्हणजे जूल पर मोल केल्विन आहे. इक्वेशन 1, इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया आपण. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं तर मोलर स्पेसिफिक हीट डिवायडेड बाय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, डेल्टा क्यू बाय डेल्टा टी बाय डेल्टा टी कॅन्सल होईल. ओके, कॅपिटल सी मधलं राहणार 1 बाय एन आणि स्मॉल सी म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मधलं 1 बाय एम डिनॉमिनेटरला, म्हणजे एम बाय 1 होणार रेसिप्रोकल. सो इट इज नथिंग बट एम बाय एन, म्हणजे मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स असं होणार ना. एम म्हणजे मास आहे आणि एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे. आता जरा तुम्हीच मला सांगा की मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स काय असतं. मास डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स काय माहिती आहे का बघा. नंबर ऑफ मोल्स कसं काढताय त्याच्यावरून जरा विचार करा. मॉलिक्युलर वेट, करेक्ट. मास हे बघा, नंबर ऑफ मोल्स कसं काढताय तुम्ही, एन इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट म्हणायचं त्याला. मॉलिक्युलर वेट त्याला म्यू म्हणूया. मॉलिक्युलर वेट इन ग्रॅम त्याला मोलर मास म्हणतो ना आपण, म्यू. सो एम बाय एन म्हणजे काय येणार आहे, म्यू येणार, म्यू. सो हिअर इट विल बी म्यू म्हणजे काय, मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास, हे लक्षात ठेवा. सो देअरफॉर कॅपिटल सी इज इक्वल टू काय येतं, स्मॉल सी इंटू म्यू येतं. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट माहिती असेल तर त्याला मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय केलं किंवा मोलर मासनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मिळते. म्हणजे सॉरी, मोलर स्पेसिफिक हीट मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, फॉर एक्झाम्पल वॉटरसाठी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट माहिती आहे आपल्याला. स्मॉल सी ची व्हॅल्यू 1 ग्रॅम पर सॉरी 1 कॅलरी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट किती आहे, 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस वॉटरची. आणि मग मोलर स्पेसिफिक हीट काय येणार, याला मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय करायला पाहिजे. वॉटरचा मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास किती आहे सांगा. वॉटरसाठी मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास किती आहे रे वॉटरचा, 18, करेक्ट. सो स्मॉल सी इंटू म्यू करावं लागेल, म्हणजे 1 इंटू काय करावं लागेल, 18 येणार आहे. सो वॉटरची मोलर स्पेसिफिक हीट येणार आहे 18 कॅलरी पर मोल per degree Celsius. Okay, this is the molar specific heat and this is the principal specific heat. जे कुठली स्पेसिफिक हीट नेहमी जास्त असते, लक्षात ठेवा, कुठली स्पेसिफिक हीट जास्त असते, प्रिन्सिपल की मोलर. ओके, प्रिन्सिपल कमी असते, मोलर जास्त असते, कारण आपण त्या मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय करतोय ना. सो मोलर स्पेसिफिक हीट इज ऑलवेज मोर दॅन द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, मोलर स्पेसिफिक हीट काढण्यासाठी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जर दिलेला असेल तर त्याला काय करायचं, म्यूनं
मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्यूनं तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. सो कॅपिटल सी इज इक्वल टू स्मॉल सी इंटू म्यू. म्हणजे थोडक्यात हे बघा, कॅपिटल सी मोठं सी म्हणजे मोठी व्हॅल्यू, छोटं सी म्हणजे छोटी व्हॅल्यू, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सो मोलर स्पेसिफिक हीट जास्त असते, कॅपिटल सी जास्त असतं आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कमी असते, स्मॉल सी कमी असतं. ठीक आहे. आता स्पेसिफिक हीटशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट नोट्स पुन्हा एकदा बघा, सगळ्या नोट्स ज्या आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे फ्रॉम एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू. या नोट्स बघा काय काय पुन्हा एकदा. याच्यामध्ये स्पेसिफिक हीटशी रिलेटेड फर्स्ट इम्पॉर्टंट नोट आहे, स्पेसिफिक हीट जे आहे ते कशाचं कॅरेक्टरिस्टिक असतं, मटेरियलचं कॅरेक्टरिस्टिक असतं. सो इट डिपेंड्स ओनली ऑन दी मटेरियल. आणि काही सबस्टन्सेसमध्ये टेम्परेचरवर देखील डिपेंड असतं. सो specific heat is the property of a material or characteristic of the materials. So this is the first important thing. Specific heat dimension वर डिपेंडंट नसते, त्याचे साईज काय आहे, शेप आहे की काय आहे, याच्यावर स्पेसिफिक हीट डिपेंडंट नसते, ती फक्त मटेरियलवर डिपेंड असते. त्याच्यानंतर अमंग सॉलिड लिक्विड गॅसेस सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कुणाची आहे हे ऑलरेडी आपण बघितलंय. हायड्रोजनची स्पेसिफिक हीट सगळ्यात जास्त आहे. अमंग सॉलिड लिक्विड अँड गॅसेस स्पेसिफिक हीट ऑफ हायड्रोजन इज मॅक्सिमम. ओके, त्याच्यानंतर अमंग सॉलिड्स अँड लिक्विड्स, सॉलिड आणि लिक्विड मध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक हीट कुणाची आहे, वॉटरची स्पेसिफिक हीट जास्त आहे सगळ्यात जास्त. ओके, आता स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू, स्पेसिफिक हीट कॅन बी इक्वल टू 0 अँड स्पेसिफिक हीट कॅन बी इक्वल टू इन्फिनिटी. स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू 0 पण असू शकते आणि इन्फिनिटी पण असू शकते. कधी असू शकते, समजा आयसोथर्मल प्रोसेस आपण घेतलं. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे माहिती आहे का बघा, आयसोथर्मल प्रोसेस काय असतं सांगा. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय होतं हे माहिती पाहिजे. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर होणार काय, चेंज इन टेम्परेचर किती येणार सांगा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन टेम्परेचर किती असतं. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं 0. मग आयसोथर्मल प्रोसेसमध्ये सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला गेलं तर डेल्टा क्यू डिवाइडेड बाय एम इंटू डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 येणार आहे. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट किती येणार रे, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट येणार इन्फिनिटी. लक्षात घ्या, आयसोथर्मल प्रोसेस जिथं जिथं असेल तिथं स्पेसिफिक हीट इन्फिनिटी येणार आहे. मग याच्यावरून सपोज मी क्वेश्चन विचारला की ज्यावेळी सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असतो, म्हणजे सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस किंवा गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड स्टेटमध्ये जात असताना, ओके, त्याची स्पेसिफिक हीट किती असेल. तर हे तुम्हाला त्याच्यासाठी माहिती पाहिजे की एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जात असताना टेम्परेचर चेंज होत नाही. लक्षात घ्या, हे बघा, सुरुवातीला समजा इकडे लक्ष द्या, हे पुढे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आईस समजा काय आहे, -10 डिग्री सेल्सिअसचा आहे. ठीक आहे, त्याला हीट दिल्यानंतर काय होतं, तो 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जाणार. आता 0 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरला गेल्यानंतर त्याला आपण हीट दिल्यानंतर टेम्परेचर वाढत नाही. 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसला, मी काय सांगतोय लक्षात घ्या, 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसला हीट दिल्यानंतर टेम्परेचर चेंज होत नाही. कधीपर्यंत टेम्परेचर चेंज होत नाही, जोपर्यंत कम्प्लिटली ते 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत टेम्परेचर चेंज होत नाही. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरचं कन्व्हर्जन, 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काहीतरी हीट द्यावी लागणार आहे. परंतु चेंज इन टेम्परेचर तिथं होणारच नाहीये. 0 डिग्री सेल्सिअसचं 0 डिग्री सेल्सिअसच राहणार आहे. तर ही प्रोसेस कुठली झाली, थोडक्यात आयसोथर्मल झाली. तर या प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट किती असणार आहे, इन्फिनिटी. हे लक्षात ठेवा. म्हणजे व्हेन आईस इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर, in that duration temperature does not change and therefore specific heat becomes infinity. लक्षात येत आहे, म्हणजे ज्यावेळी एखादा सबस्टन्स आपली स्टेट चेंज करतो त्यावेळेची स्पेसिफिक हीट किती असते, इन्फिनिटी असते.
पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात घ्या. -10 डिग्री सेल्सिअसचा सपोज आईस आहे, त्याला आपण हीट सप्लाय केलो, कंटिन्युअसली हीट सप्लाय करत गेलो तर काय होणार, -10चं फायनली कधीतरी 0 डिग्री सेल्सिअस होणार. आता परत हीट मी सप्लाय करत गेलो तर आता काय होणार, ती जी हीट आहे ती कशासाठी वापरली जाणार, मेल्टिंग साठी वापरली जाणार. जोपर्यंत कंटिन्युअसली हीट दिल्यानंतर इथं काय होतंय बघा, कंटिन्युअसली हीट दिल्यानंतर जोपर्यंत कंप्लीट आईसचं कंप्लीट वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच राहतं. म्हणजे हीट तर आपण सप्लाय करायला लागलोय परंतु टेम्परेचर मात्र राईज होत नाही. हे असं कधीपर्यंत होणार, जोपर्यंत पूर्ण आईसचं पूर्ण वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत. आणि एकदा पूर्ण वॉटरमध्ये 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं की तिथून पुढे मग काय होणार, हीट देईल तसं वॉटरचं टेम्परेचर मग वाढत जाणार. लक्षात येतंय मी काय सांगतोय? ओके. सो आईसचं टेम्परेचर आपण म्हणजे आईसला कंटिन्युअसली आपण हीट देत गेलो तर काय होतंय बघा, आईसला कंटिन्युअसली आपण हीट देत गेलो तर आईसचं टेम्परेचर वाढत जाते कधीपर्यंत, 0 डिग्री सेल्सिअस होईपर्यंत. 0 डिग्री सेल्सिअसचा आईस झाल्यानंतर तिथून पुढे हीट दिल्यानंतर टेम्परेचर वाढतंय का, थोड्या वेळासाठी टेम्परेचर वाढणार नाही. ओके. कधीपर्यंत टेम्परेचर वाढणार नाही, जोपर्यंत 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं पूर्णपणे 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत टेम्परेचर अजिबात वाढत नाही, लक्षात घ्या. ओके. आणि पूर्ण वॉटरमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर तिथून पुढे मग टेम्परेचर वाढायला चालू होतं. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण हीट देणार, म्हणजे डेल्टा क्यू येणार आहे, परंतु डेल्टा टी मात्र येणार नाहीये. म्हणजे आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन होत असताना स्पेसिफिक हीट किती येते, इन्फिनिटी येते. असं सगळ्या सबस्टन्सेसच्या बाबतीत होतं. ओके. किंवा बॉइलिंग होत असताना स्पेसिफिक हीट किती असणार, इन्फिनिटी असणार आहे. कारण बॉइलिंग होताना देखील हीट आपण सप्लाय करतो परंतु चेंज इन टेम्परेचर होत नाही. जोपर्यंत एका स्टेटचं दुसऱ्या स्टेटमध्ये कंप्लीट कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत राईज इन टेम्परेचर अजिबात होत नाही. हेच आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे हीट ट्रान्सफरमध्ये. त्याला लॅटेंट हीट नावाचा पार्ट म्हटला जातो. ठीक आहे. तर आयसोथर्मल प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक हीट असते इन्फिनिटी. आता आपण बघूया ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस माहिती आहे तुम्हाला? ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये बॉडीला आपण हीट सप्लाय करत नाही परंतु चेंज इन टेम्परेचर होतंय. लक्षात घ्या. हीट अजिबात त्या बॉडीला, सिस्टमला आपण हीट देत नाही परंतु टेम्परेचर मात्र चेंज होत राहते, वाढतंय तरी किंवा कमी तरी होते. ओके. मग आता बघा, डेल्टा क्यू ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये चेंज इन हीट नसतं अजिबात, म्हणजे हीट सप्लाय पण करत नाही किंवा रिमूव्ह पण करत नाही परंतु चेंज इन टेम्परेचर मात्र तिथं असणार आहे. मग डेल्टा क्यू जर 0 झाला तर काय होणार आहे, डेल्टा टी जरी असला, एम जरी असलं, डेल्टा क्यू 0 झाला तर काय होणार आहे, स्पेसिफिक हीट 0 येणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट असते इन्फिनिटी आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये असते स्पेसिफिक हीट 0. ॲडियाबॅटिक प्रोसेस माहिती आहे का तुम्हाला? एक्झाम्पल, ॲडियाबॅटिक प्रोसेसचं एक्झाम्पल माहिती आहे का, म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट 0 येणार आहे? हे बघा, समजा हा एक सिलेंडर आहे, दिस इज सिलेंडर. याला एक पिस्टन बसवलेला आहे, पिस्टन. ओके. सो दिस इज फ्रिक्शनलेस सिलेंडर आणि त्याला एक पिस्टन बसवलेला आहे विच कॅन मूव्ह अप अँड डाऊन अँड हिअर देर इज अ गॅस. आता याला काय करायचं, पूर्णपणे इन्सुलेशन प्रोव्हाइड करायचं सिलेंडरला. सिलेंडरला काय करणार मी, पूर्णपणे इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार आहे. इन्सुलेशन म्हणजे आतला जो गॅस आहे त्याला बाहेरून हीट कोणीही देऊ शकणार नाही. आता समजा हा पिस्टन मी खाली ढकलला, पिस्टन खाली दाबला तर काय होणार, गॅसचं कॉम्प्रेशन होणार आणि गॅसचे नंबर ऑफ लॉज आहेत आणि त्याच्यानुसार काय होतं, गॅस जर कॉम्प्रेस झाला तर त्याचं टेम्परेचर वाढतं. व्हेन गॅस इज कॉम्प्रेस, टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे आता इथं आपण हीट सप्लाय केली आहे का, डेल्टा क्यू का आहे तर 0 आहे परंतु देर इज अ राइज इन टेम्परेचर आहे, टेम्परेचर इन्क्रीजेस. सो दिस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे ज्यावेळी सबस्टन्सला बाहेरून आपण हीट सप्लाय करत नाही किंवा सबस्टन्स मधून बाहेर हीट अजिबात काढत नाही आणि राइज इन टेम्परेचर किंवा फॉल इन टेम्परेचर होते, त्यावेळी त्याला काय म्हणायचं, ॲडियाबॅटिक प्रोसेस असं म्हणायचं. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये स्पेसिफिक हीट काय असते, नेहमी 0 असते. ठीक आहे. आता
स्पेसिफिक हीट 0 झाली, इन्फिनिटी झाली. स्पेसिफिक हीट निगेटिव्ह असू शकते का सांगा. नेक्स्ट इम्पॉर्टंट नोट, स्पेसिफिक हीट निगेटिव्ह असू शकते का? मायनस. यस. तर स्पेसिफिक हीट निगेटिव्ह देखील असू शकते. आता निगेटिव्ह स्पेसिफिक हीट याचा मीनिंग काय होतोय? निगेटिव्ह स्पेसिफिक हीट मीन्स काय असेल? निगेटिव्ह स्पेसिफिक हीटचा मीनिंग काय? जरा विचार करून सांगा. निगेटिव्ह स्पेसिफिक हीट अरे निगेटिव्ह हीट म्हणत नाही मी, निगेटिव्ह स्पेसिफिक हीट म्हणतोय. तुम्ही निगेटिव्ह हीटचा विचार करू नका. निगेटिव्ह स्पेसिफिक हीट, हे बघा स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा क्यू डिवायडेड बाय, सॉरी, स्पेसिफिक हीट C इज इक्वल टू डेल्टा डिवायडेड बाय m डेल्टा T. ओके. आता इथं जर काय झालं, निगेटिव्ह स्पेसिफिक हीट म्हणजे काय बघा, डेल्टा क्यू मायनस पाहिजे आणि डेल्टा टी प्लस पाहिजे. डेल्टा क्यू मायनस अँड डेल्टा टी प्लस असायला पाहिजे, किंवा उलट डेल्टा क्यू प्लस पाहिजे अँड डेल्टा टी काय पाहिजे? मायनस पाहिजे. जनरली कसं होतंय, मोस्ट ऑफ द सबस्टन्सेसच्या बाबतीत कसं होतंय, डेल्टा टी प्लस असेल म्हणजे राईज इन टेम्परेचर झालं, सॉरी हे बघा, डेल्टा क्यू प्लस असेल म्हणजे हीट आपण दिली, डेल्टा क्यू प्लस असेल, हीट दिली तर टेम्परेचर राईज होते. डेल्टा टी पण पॉझिटिव्ह असते इन मोस्ट ऑफ द केसेस. किंवा डेल्टा क्यू मायनस असेल तर डेल्टा टी पण मायनस असतं आणि त्याच्यामुळे सी ची व्हॅल्यू जनरली पॉझिटिव्ह येते. इथे बघा डेल्टा क्यू मायनस पाहिजे आणि त्यावेळी डेल्टा टी प्लस पाहिजे, म्हणजे किंवा डेल्टा क्यू प्लस आहे आणि डेल्टा टी मायनस आहे, म्हणजे बॉडीला आपण हीट दिली आहे आणि टेम्परेचर कमी व्हायला लागलंय. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह स्पेसिफिक हीट. मिनिंग लक्षात आला का बघा. व्हेन heat is supplied to body, when heat is supplied to body, okay, its temperature increase होण्याऐवजी डिक्रीजेस होत आहे. अशी जी केस आहे त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह स्पेसिफिक हीट असं म्हणायचं. ओके. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय होतंय, हीट दिल्यावर टेम्परेचर वाढणार, हीट काढून गेल्यावर टेम्परेचर कमी होणार आहे. परंतु हीट तर आपण द्यायला लागलोय, परंतु टेम्परेचर मात्र कमी व्हायला लागलंय. ओके. अशी जी बॉडी आहे त्याची स्पेसिफिक हीट निगेटिव्ह आहे असं म्हटलं जातं. ओके. आणि त्याचं एक एक्झाम्पल देखील आहे, दॅट इज सॅच्युरेटेड वॉटर वेपर. सॅच्युरेटेड